आज खरं तर ही महापौर पदाची निवड ही संपूर्ण कोल्हापूरच्या जनतेचा एक मोठा विजय आहे. भारतीय जनता पार्टीने खूप मोठ्या प्रमाणात आज एक संदेश कोल्हापूरमध्ये दिलेला आहे. एक महिला महापौर त्या ठिकाणी त्यांनी निवडले. चंद्रकांत दादांचं खरंच मनापासून आभार मानतो. पण त्याचबरोबर महादेवराव माडिक साहेब असतील, खासदार धनंजय माडिक साहेब असतील, आमदार अमल माडिक साहेब असतील, या तिन्ही नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली तयार झालेले एक कार्यकर्ते आज महापौर पदासाठी तिथं त्या ठिकाणी बसत आहेत. त्यामुळे मी खरंच सबंध कोल्हापूरकरांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर गेल्या 4 वर्षापासून महापौर किंवा निवडणुका नव्हत्या, अनेक आव्हानं समोर आहेत. कशा प्रकारे महायुती असलेल्या आव्हानासमोर जायचं वाटतं? काय म्हणलं मला ऐकवाल नाही. खरं तर गेल्या अनेक 4 वर्षापासून जे प्रशासकीय कारभार होता, कोल्हापूरच्या आधी जी कामं ती रखडली आहेत, कशा प्रकारे आता आहे ते समोर जायचं वाटतं तुम्हाला? अगदी आता बॉडी आल्यापासून आपण खूप मोठ्या प्रमाणात विकास या संपूर्ण परिसराचा होताना बघणार आहे. कारण तुम्ही जसं म्हणला की याच्यावर प्रशासक असल्यामुळं आपल्याला बऱ्याच अशा कामांच्या प्रत्येक भागामध्ये करण्याच्या अडीअडचणी येत होत्या. परंतु आता लोकप्रतिनिधींची नियुक्ती झाल्यामुळं आता एक काम लोकांचं त्या प्रभागाचं विकास कामे हे खूप गतीने आता त्या मार्गी लागतील. नक्कीच काय येणाऱ्या वर्षामध्ये विकास पाहायला मिळणार आहे का? काय नक्कीच येणाऱ्या काही वर्षामध्ये विकास हा कोल्हापूरसाठी पाहायला मिळणार आहे का? आपण आपल्या वचननाम्यामध्ये म्हणजे महायुतीच्या ह्या आघाडीने आपल्या वचननाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या गोष्टींची पूर्णता येणाऱ्या ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसणार. कारण केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि तसंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता एक हाती आपल्याला सत्ता मिळाली आहे. त्यामुळे लोकांच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या आता महायुतीच्या सरकारकडनं पार पाडल्या जातील याची मला खात्री आहे. नक्कीच महायुतीला हार्दिक शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी.